नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत व्हेज मंचुरियनची रेसिपी। त्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे, अजूनही तुम्ही जर का कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा। मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी 1 कप किसून घेतलेला कोबी, अर्धा कप किसून घेतलेला गाजर, पाव कप शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे, 5 ते 6 फरसबी आहेत त्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत, थोडंसं कांद्याची पात घेतली आहे आणि थोडासा पातीचा कांदा घेतला आहे। ह्या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते फ्लावर देखील बारीक चिरून घेऊ शकता। आता आपण ह्या ज्या सगळ्या भाज्या घेतल्यात ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये मी आता अर्धी चमची मीठ घालून व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करून घेते। भाज्यांमध्ये मीठ मिक्स करून झालं की नंतर हे असं झाकून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून ह्याच्यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते वेगळं होते। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ह्या भाज्या आहेत त्या सर्व एका स्ट्रेनरवर काढून घेऊयात आणि त्यातलं जे पाणी आहे भाज्यांमधलं त्याचं थोडंसं पिळून ते काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भाज्यांमधलं जास्तीचं पाणी काढल्यामुळे जेव्हा आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरतो तेव्हा तो थोडा कमी प्रमाणात लागतो। भाज्यांमधलं जास्तीचं पाणी काढून झालं की नंतर आपण ह्यामध्ये साधारणतः 8 ते 10 लसूण पाकळ्या, 3 ते 4 मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया। तसेच इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतलेला आहे। आता आपण लागेल तसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया। इथे साधारणतः 4 टेबलस्पून मैदा आणि 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मला लागलेला आहे। मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकते। आता आपण या भाज्या आहेत त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जरी आपण भाज्यांमधलं जास्तीचं पाणी काढून टाकलेलं असलं तरीसुद्धा ह्या भाज्यांमध्ये पीठ मिक्स करताना आपल्याला जरासुद्धा पाण्याची गरज लागत नाही। इथे थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे। हे मिश्रण आहे ते आपण चांगलं एकजीव करून त्याचा एक गोळा तयार करून घेऊया। मंचुरियन बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे। आता आपण ह्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे गोळे तयार करून घेऊ शकता। इथे आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण ते फ्राय करायला घेऊया। त्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण मंचुरियन बॉल्स आहेत ते घालून घेऊयात आणि ते तळताना मध्यम आचेवर तळून घ्यायचे। अधूनमधून हलवून चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यायचे। मध्यम आचेवर मंचुरियन बॉल्स तळल्यामुळे ते व्यवस्थित आतून शिजले देखील जातात आणि वरून त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येतो। ह्या स्टेजला आपल्याला इथे त्याला जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही आहे, कारण आपण हे परत फ्राय करणार आहोत। इथे आता तेल मी एकदम व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता हाय फ्लेमवर हे मंचुरियन बॉल्स आहेत ते पुन्हा एकदा व्यवस्थित तळून घ्यायचे। थोडासा डार्क कलर झाला की नंतर आपण हे काढून घेऊयात। ही स्टेप फॉलो केल्यामुळे मंचुरियन बॉल्स आहेत ते बाहेरून छान क्रिस्पी होतात। काही जण रेड फूड कलर देखील ॲड करतात। तुम्हाला जर फूड कलर ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। मंचुरियन बॉल्स रेडी आहेत। आता आपण हे काढून घेऊयात आणि ग्रेव्हीची तयारी करूयात। त्यासाठी इथे मी 1 टीस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1 टेबलस्पून शेजवान सॉस, हे सर्व सॉस मी एका वाटीमध्ये घेऊन ते मिक्स करून ठेवते। तसेच मी इथे भाज्या देखील कट करून ठेवल्यात। इथे मी कढई गरम करत ठेवले, त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 टीस्पून इतकं तेल घालून घेते। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण आहे तो घालून घेऊयात। साधारणतः इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। थोडेसे 2 ते 3 मिरच्या आहेत त्या देखील बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तसेच 1 इंच आल्याचा तुकडा आहे तो बारीक किसून घेतला आहे। आता हे आपण थोडंसं परतून घेऊयात। ह्या सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आहे ती एकदम हाय ठेवायची। इथे आपण आता पातीचा कांदा आणि थोडीशी कांद्याची पात आहे ती देखील ह्यामध्ये ॲड करून ती थोडीशी परतून घेणार आहोत। पातीचा कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपण शिमला मिरची आणि कोबी आहे तो देखील ॲड करून घेऊयात। इथे मी चौकोनी आकाराचे शिमला मिरची कट करून घेतल्यात। तुम्हाला हवं तर तुम्ही लांब आकाराचे देखील कट करून घेऊ शकता। भाज्या देखील आपण हाय फ्लेमवरच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। भाज्या मिक्स करून झाल्या की नंतर आपण त्यामध्ये जे सॉसेस एकत्र करून ठेवल्यात ते घालून ते मिक्स करून घेऊयात। तसेच ह्यामध्ये 1 टीस्पून इतकं व्हिनेगर देखील ॲड करूया। इथे मी फक्त थोडंसंच पाणी घालून घेते, जेणेकरून ह्या ज्या भाज्या आहेत त्या खाली करपू नये। तुम्हाला जर इथे ग्रेव्ही करायची असेल तुम्ही ह्या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 वाटी इतकं पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता आणि ती घट्ट कन्सिस्टन्सी करण्यासाठी तुम्ही 1 वाटी पाण्यामध्ये साधारणतः 1 टीस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ते देखील ह्यामध्ये ॲड करू शकता। आता इथे मी मंचुरियन देखील ह्यामध्ये ॲड केले, ते व्यवस्थित अर्धा ते 1 मिनिटासाठी सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून त्याचे सगळे फ्लेवर्स आहेत ते त्या
मंचुरियन बॉल्समध्ये उतरतील। होममेड मंचुरियन्स तयार आहेत। तुम्ही देखील अशा पद्धतीने मंचुरियन बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।